एक मिनिट. चालू आहे. हा. माझा त्यांचा परिचय थोड्या दिवसापूर्वी कुंकुम अर्चनाचा ग्रुप आला होता, माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं आणि त्यानुसार मी त्यांचा ग्रुप जॉईन केला. मला त्यांचं सांगणं अतिशय आवडलं, कारण की पूर्ण अभ्यासपूर्ण असं त्यांनी निवेदन केलेलं होतं. तर ते स्वतः ऋग्वेद, याज्ञिक, कर्मकांड याचे त्यांनी अध्ययन केलेले आहे. तसेच श्री मंदार खळदकर गुरुजी हे एक उत्तम नावाजलेले पुरोहित आणि गणेश उपासक आहेत. श्री विनायक भट्ट घैसास गुरुजीकडे सुरुवातीचे त्यांनी वेद शिक्षण घेतले. त्यानंतर श्री ग गो मधु पाठक गुरुजीकडे षोडश संस्काराचे शिक्षण घेत असताना त्यांना शृंगेरी विद्यापीठातर्फे शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे. तसेच गेल्या अनेक वर्षापासून ते विविध पूजापाठ, शांती, यज्ञयाग, अनुष्ठाने या माध्यमातून पौरोहित्य चालू आहे त्यांचे. त्यानंतर चिंतामणी याज्ञिक नावाने वेधशाळा ते स्वतः चालवत आहेत. संस्कृत शब्दाचे उच्चार स्पष्ट शुद्ध यावेत यासाठी आगळ्या वेगळ्या पद्धतीने ते बाराखडी शिकवतात. तसेच पुण्यासह महाराष्ट्रात, भारतात आणि व भारताबाहेर अनेक ठिकाणी पूजा अर्चा त्यांनी करत असतात. श्री गणेश पुराण, षोडश संस्कार, अथर्वशीर्ष, शंकराचार्याची स्तोत्रे अशा अनेक स्तोत्रांवर अभ्यासपूर्ण व रसाळ प्रवचने ते करत असतात. विविध रागामध्ये चाली लावून स्तोत्रांचे शास्त्रोक्त उच्चारासह गायनांचे कार्यक्रम ते करतात. विविध स्तोत्राच्या उपासनेच्या सीडी, व्हीसीडी त्यांच्या लोकप्रिय आहेत. पारंपरिक वैदिक शास्त्र ज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, त्याचबरोबर फारशी प्रचलित नसणाऱ्या स्तोत्रांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी मंदार खळदकर गुरुजी सुमंगल या नावाने त्यांचे स्वतःचे YouTube चॅनल देखील त्यांनी सुरू केले आहे. अमेरिकेतील तरुणांनी तयार केलेल्या वैदिक स्टुडंट या ऍपवर मंदार गुरुजींच्या आवाजातील संथा शिकता व ऐकता येतात. अशा ज्ञानपूर्ण स्वतः अतिशय मेहनत घेऊन जे ज्ञान दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतात अशा गुरुजींना आम्ही विनंती केली आणि आपल्या विनंतीला मान देऊन ते आले आणि आज आपल्यासाठी ते आपल्याला पुढील म्हणजे दिनचर्या आणि दैनंदिन धर्माचरण या विषयावर आपल्याला अतिशय महत्वपूर्ण असं प्रवचन सांगणार आहेत. तर मी गुरुजींना अशी विनंती करेन की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे आणि सर्वांना एकच विनंती आहे की त्यांनी स्वतःचा व्हिडिओ चालू ठेवा पण माईक बंद ठेवा, कारण गुरुजी जेव्हा सांगत असतील तर काही डिस्टर्ब व्हायला आपल्याला नकोय. धन्यवाद. जय गुरुदेव. गुरुजी आहेत ना? हो. करूया सुरू का काय? ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मंगलमूर्ती मोरया. माझा आवाज येतोय ना आता व्यवस्थित? बोलू ताई, आवाज येतोय ना व्यवस्थित? हा. तर सर्वप्रथम SSYच्या मुख्य श्री ऋषी प्रभाकर यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. त्यानंतर या SSYचे जे साधक मंडळी आहेत सगळी, या सगळ्या साधक मंडळींना पण अभिवादन करून आजच्या प्रवचनाचा विषय आता आपण पुढे घेऊया. विशेष योगायोग असा आपल्याला सांगावासा वाटतो की माझ्या अंदाजे एक 8-10 वर्षापूर्वी
पुण्यामध्ये महात्मा फुले म्हणून या एक संस्था आहे, तिथे SSY चा आम्ही कोर्स केलेला होता. मी स्वतः SSY चा कोर्स केलेला आहे ऋषी प्रभाकरांचा, आणि त्यांच्यातर्फे 1-2 दिवस तिकडे लोणावळ्याच्या पलीकडे घाटामध्ये तिकडे त्यांचं हे पण आहे, तिथे पण मी 2दा कोर्स करता गेलेलो होतो. पण बरेच वर्षात काही आता संपर्क राहिलेला नाहीये. पण SSY चा आणि माझा संबंध आलेला आहे. आणि तर हा योग परत एक जुळून आला की SSYच्याच सगळ्या साधकांच्या समोर प्रवचन करण्याचा योग आला. म्हणजे कुठेतरी एक ती लिंक जुळलेली असते, ती या निमित्ताने ती प्रगट होत असते. आजचा प्रतिपाद्य विषय मी मुद्दामून घेतलेला आहे की दैनंदिन धर्म आचरण काय असावं. आजकाल असं झालेलं आहे की आपण सनातन वैदिक हिंदू धर्म असं आपण म्हणतो, आणि आपण सनातनी आहोत, आपण हिंदू आहोत असं आपण अभिमानाने घरावर पण लिहितो, हिंदू धर्म की जय म्हणत असतो. परंतु जर का आपण बारकाईने जर का बघितलं तर आपल्या दैनंदिन आचरणामध्ये आपला धर्म आपल्याला कुठे दिसत नाही. तर तफावत अशी होती की एका बाजूला आपण धर्माचा जय जयकार करतोय, एका बाजूला आपल्याला धर्माचा अभिमान आहे, आणि एका बाजूला आपल्या आचरणामध्ये धर्म कुठेच दिसत नाही. तर आचरणामध्ये धर्म दिसणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण रोज सनातन धर्माचे पाईक आहोत. मग आपण रोज काय केलं पाहिजे, आपला दिवस कसा उजाडला पाहिजे, किंवा दिवस उजाडल्यापासून रात्रीपर्यंत आपण काय केलं पाहिजे, काय आपल्या धर्माने सांगितलंय करायला, यातलं आपण काय करतो, हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. निदान काही गोष्टी तरी धर्म आचरण याचा अर्थ विष्णू सहस्रनामामध्ये फलश्रुतीमध्ये एक वाक्य येतं बघा की आचार प्रभवो धर्मः धर्मस्य प्रभुरच्युतः. तर आपण जर का आपल्या धर्माचं आचरण जर का केलं तर आपलं वैयक्तिक जर कल्याण होतच, परंतु आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाचं कल्याण होतं. आपण ज्या परिवारामध्ये राहतो त्या परिवारावरतीही चांगले संस्कार राहतात, आणि आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजावरतीही त्याचा परिणाम होतो. म्हणून धर्माचरण हे आपल्या स्वतःपासून आधी आपण सुरू केलं पाहिजे. म्हणून एक सनातनी आपण बघा, बाह्य धर्मीय हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त जे काही धर्मवाले लोक आहेत, या सगळ्यांच्याकडे जर का आपण बघितलं तर ते दिसले की समजतं की हे अमुक धर्माचे लोक आहेत म्हणून. तसं आपल्या लोकांच्या बाबतीत असं सांगता येत नाही की हे त्यांच्याकडे लक्षण असं कुठलं दिसत नाही की हे हिंदू आहेत, हे हिंदू धर्माचे आहेत, हे सनातनी आहेत. याचं कारण आपल्या आचरणामध्ये दैनंदिन जीवनामध्ये धर्माचरण नाहीये. ते कसं येईल याचा विचार आपण केला पाहिजे, आणि त्याच्याकरता काय काय करता येईल आपल्याला. एक साधी गोष्ट आहे बघा की दररोज काही काही गोष्टी आपल्याला शास्त्रांनी करायला सांगितलेल्या आहेत, आणि त्याला आमच्या या वैदिक संस्कृतीमध्ये आन्हिक असा शब्द वापरलेला आहे. मग आन्हिक म्हणजे काय की अहन म्हणजे दिवस, आणि यावरून हा शब्द तयार झाला आन्हिक, म्हणजे दिवसाशी संलग्न असणाऱ्या सर्व गोष्टी करणं, असा अर्थ तिथे अभिप्रेत आहे. म्हणजेच काय तर दिवसाशी संलग्न. मग दिवस केव्हा सुरू होतो, तर दिवस सुरू होताना धर्मशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे आपल्या धर्मसिंधूमध्ये की दिवस हा ब्राह्ममुहूर्तालाच सुरू होतो. लोकांना वाटतं की सूर्योदय झाला म्हणजे दिवस सुरू होतो. काही लोकांचा तर असं आहे की सूर्य उगवून 1-2 तास झाल्याशिवाय दिवस सुरू होत नाही. पण खरं तर सूर्योदयाच्या पूर्वी सर्वसाधारणपणे 2.5 घटका, म्हणजे समजा जर का 6 वाजता सूर्योदय असेल तर त्याच्या आधी 2.5 तास हा दिवस सुरू झालेला असतो. त्याला आपल्याकडे ब्राह्म मुहूर्त असं म्हटलेलं आहे, आणि तो सगळा देवांचा काळ आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे संपूर्ण या दिवसाचं विभाजन जर का केलं आपण, आपले 4 युग आहेत एकंदरीत. सत्ययुग आहे,
त्रेतायुग आहे, द्वापर युग आहे आणि कलियुग आहे. दिवस उजाडल्यापासून जर का रात्रीपर्यंत जर का आपण 4 युगांमध्ये त्याचं विभाजन केलं, तर अर्थातच सकाळी जो पहिला पहाटे 4:30 पासनं जो काही काळ सुरू होतो, या वेळेला सत्ययुग असतं प्रत्येक दिवशी. त्याच्यानंतर त्रेतायुग सुरू होतं, म्हणजे दुसरं युग. त्याच्यानंतर माध्यान्ह काळामध्ये द्वापर युग असतं आणि सूर्यास्तानंतर हे कलियुग चालू होतं. असं प्रतिदिन 4 युग सुद्धा त्याचा सुद्धा विचार केलेला आहे की प्रतिदिन मग सत्ययुगामध्ये आपलं आचरण कसं असलं पाहिजे. म्हणूनच आपण पहाटे उठून ध्यान करणं, प्राणायाम करणं, आधी सकाळी उठल्या उठल्या आपला जो दिवस सुरू होतो, असं म्हटलेलं आहे धर्मसिंधूमध्ये वाक्य की अथोच्यते गृहस्थश्च नित्यकर्म यथाविधी यत कृत्वा नृण्यमाप्नोती दैवात पैशात पैत्राच मानुषात. म्हणजे अर्थात शास्त्र विधीनुसार जर का आम्ही कर्म केलं, तर या शास्त्र विधीनुसार केलेल्या नित्यकर्मामुळे मनुष्य हा काय कशा योग्यतेला प्राप्त होतो, तर दैव आणि पितृ आणि मानव या तिघांच्याही ऋणातून मुक्त होण्याकरता हा मानव प्राप्त होतो. म्हणून आपल्याला जन्माला आपण जेव्हा आलो तेव्हा आपल्यावरती देवतांचं ऋण आहे, आपल्यावरती पितरांचं ऋण आहे आणि आपल्यावरती या मानवांचंच म्हणजे समाजाचं ऋण आहे. आणि ही तीनही ऋण, या तीनही ऋणातनं आपल्याला उतारही व्हायचं आहे आणि या ऋणातनं मुक्त व्हायचं आहे. आणि म्हणून आपण धर्माचरण केलं पाहिजे. या सनातन कालापासून या चालत असलेल्या या हिंदू धर्माचा जो अभेद्य असा तट आहे, तो अभेद्य असा तट तो केवळ टिकला 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 टिकला. हा कशामुळे टिकलेला आहे, म्हणजे हजारो वर्ष आमच्यावरती आक्रमण झाली, सुमारे 1000-1200 वर्ष आक्रमण आपल्यावर आजही चालूच आहेत. त्याचा प्रकार वेगळा असेल, परंतु आमच्या धर्मावर आजही आक्रमण चालू आहेत. या सगळ्या हजारो आक्रमणांमध्ये आमचा हा धर्म आजपर्यंत टिकलेला आहे. तो कशाच्या आधारे टिकलेला आहे, तर तो एकमेव म्हणजे आपलं आचरण, आन्निक आचरण जे काही आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये असलेलं, प्रत्येकाच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये असलेलं धर्माचरण जे आहे, त्यामुळेच आपला धर्म आज अभेद्य टिकून आहे. ते जर का नसतं तर आपला धर्म आज एवढ्या आक्रमणांमध्ये कुठला त्याचा मागमूसही राहिला नसता. कितीतरी धर्म या सृष्टीमध्ये उदयाला आले, काही वर्ष ते टिकले आणि नंतर लयाला निघून गेले, त्यांचा आज मागमूच राहिलेला नाहीये. तर आन्निक आचरण धर्माचरण म्हणजे काय असतं, तर याला एक आपण दृष्टांत बघूया की सैनिक असतील किंवा पोलीस असतील, तर या सैन्याची जी काही शक्ती आहे, ही शक्ती त्यांच्याकडे असतेच, पण ही शक्ती त्यांनी जर का रोज कवायत केली तर ती शक्ती त्यांची टिकून राहते आणि उत्तरोत्तर अधिकाधिक वाढत जाते आणि ते आपल्या देशाचं, या आपल्या मानवांचं रक्षण करण्याकरता ते समर्थ राहतात. एखादा गायक आहे, तो गायक जर का 8-10 दिवस 15 दिवस जर का त्याने गाणं म्हटलंच नाही, तर त्याला 8-10-15 दिवसांनी त्याला गाणं म्हणताच येणार नाही, कारण का त्याला सराव राहिला नाही. जर का आपण रोज स्वर लावला, रोज गात गेलो, तर आपला गळा पण चांगला राहतो, केव्हाही आपल्याला पाहिजे तेव्हा गाणं म्हणता येऊ शकतं. म्हणून गाता गळा आणि शिमता मळा अशी आपल्याकडे म्हण आहे. म्हणून रोज काही ना काहीतरी स्वर लावला पाहिजे, गात राहिलं पाहिजे. आणि जर का आपण मळा लावलाय, शेती लावलीय, तर त्याला रोज मशागत त्याची करत राहिलं पाहिजे, त्याला पाणी घालत राहिलं पाहिजे. आम्ही जर का काही चांगल्या या शरीराने काही काम करू इच्छितो, काही कार्य करू इच्छितो, तर हे शरीराची शक्ती वाढण्याकरता रोज व्यायाम हा केलाच पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर का आपण नित्य करत राहिलो, तर आपली शक्ती ही आंतरिक आणि शारीरिक ही उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. म्हणून या सगळ्या धर्माचरणामध्ये आपल्या पूर्वसुरींनी, ऋषीमुनींनी, धर्मसिंधूंनी केवळ आपल्या शरीराचाच विचार केलाय असं नव्हे, तर आपल्या शरीराच्या पलीकडे असलेल्या सूक्ष्म देहाचा सुद्धा विचार केलाय.
आपल्या मनाचा विचार केलाय आणि मन बुद्धी चित्त अहंकार ज्याला आपण म्हणतो या सगळ्याचा विचार आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक स्तरापर्यंत या सगळ्या विषयांचा विचार आपल्या धर्मसुरूंनी किंवा ऋषीमुनींनी केलेला आहे. म्हणून आपलं जे धर्माचरण आहे हे आपल्या शरीराचं आणि मनाचं एक अविभाज्य घटक आहे. ते केलंच पाहिजे, त्याला पर्याय नाही. आणि ते खरोखरी आपल्या जीवनामध्ये अविभाज्य घटक बनून राहायला पाहिजे. मग नित्य जे काही दिवस आहे आपला उजाडल्यानंतर तो दिवस सुरू जो होतो तो कसा सुरू होतो तर ब्राह्म मुहूर्ताची त्यांनी एक व्याख्या दिलेली आहे. रात्रे पश्चिमयाम अस्य मुहूर्तो यस्तृतीयकः सब्राह्म इति विज्ञेयो विहितः सप्रबोधने. अर्थ काय झाला तर रात्रीच्या अंतिम प्रहराच्या तिसऱ्या भागाला ब्राह्म मुहूर्त अशी संज्ञा आहे. म्हणजे सूर्योदयापूर्वी सुमारे 5 घटी म्हणजे 120 मिनिटं हा ब्राह्म मुहूर्त असतो घड्याळाप्रमाणे. आणि या ब्राह्म मुहूर्तावर जर का आपण फक्त उठलं तर आपल्याला काय लाभ होतो, काय आपल्याला त्याचा फायदा आहे हे त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जर का आपण या ब्राह्म मुहूर्तावर उठू शकलो आणि जर का काही आपण साधन केलं तर त्याचा परिणाम आपल्यावरती असा होतो. वर्णम कीर्तींच लक्ष्मींच स्वस्थम आयुष्य विंदती ब्राह्मे मुहूर्ते संजाग्र श्रियम वा पंकजम यथा. या शास्त्रानुसार ब्राह्म मुहूर्तकाली निद्रा त्याग जर का आपण केला तर अशा निद्रा त्याग ब्राह्म मुहूर्त करणाऱ्या व्यक्तींवरती कोणाकोणाची कृपा राहते तर निसर्गाची कृपा राहते, सौंदर्याची कृपा राहते म्हणजे सौंदर्याचा लाभ होतो, कीर्ती मिळते, बुद्धी मिळते आणि लक्ष्मी मिळते आणि सर्व प्रकारचं स्वास्थ्य आणि आरोग्य आणि प्रसन्नता या सर्व गोष्टी मुक्त हस्ताने आपल्याला प्राप्त होतात. केवळ आपल्या दैनंदिन धर्माचरणामधला पहिला विषय आहे ब्राह्म मुहूर्तावर उठणं. जर का आपण या ब्राह्म मुहूर्तावर सूर्योदयाच्या आधी आपल्याकडे संपूर्ण 12 महिन्यामध्ये एक देव उत्थापनी एकादशीच्या आधी सुमारे कोजागिरी पौर्णिमेपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत 1 महिना अनेक मंदिरांमध्ये काकणा केला जातो बघा पहाटे उठून. आणि लोक वारकरी संप्रदायातली लोक काकडा म्हणायला पहाटे जात असतात. या निमित्ताने त्या काळामध्ये पहाटे उठून म्हणजे दिवाळीपासूनच आपल्याला पहाटे उठून स्नान करणं आणि ते सुद्धा सूर्योदयाच्या पूर्वी स्नान करणं याचा सराव याचं आचरण आपल्याकडनं संतांनी पण करून घेतलेलं आहे. म्हणून बघा काकड्याची परंपरा सगळ्या गावांमध्ये आहे. या निमित्ताने लोक पहाटे उठतील, अंघोळ करतील, कपाळाला गंध लावतील आणि भजन म्हणायला देवळामध्ये येतील. लोणी खडी साखर खायला प्रसाद म्हणून मिळतो. त्या निमित्ताने का होईना सकाळी या सगळ्या गोष्टींचा जर का विचार केला तर याच्यामध्ये समाजाचाही एक काकणा जर का आपण डोळ्यासमोर ठेवला तर आपल्या स्वतःच्या आरोग्यापासून ते सामाजिक बांधिलकीपर्यंत या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये विचार केलेला आपल्याला आढळतो. बघा तुम्ही काकड्याला जायचं म्हणजे आपण पहाटे उठणार, मग आंघोळ देवळात जायचंय म्हणून आपण स्नान करणार म्हणजे पहाटे उठल्याचे फायदे आपल्याला मिळणार. त्याच्यानंतर स्नान हे सूर्योदयापूर्वी व्हायला पाहिजे असं शास्त्राने सांगितलं. आपलं स्नान सूर्योदयाच्या पूर्वी होणार. त्याच्यानंतर आपण देवळामध्ये जाणार. सकाळच्या पहाटेच्या वेळेला जर का आपण काही आपल्या मुखातून भगवंताचं नाव घेतलं तर इतर वेळेला केलेल्या उपासनेपेक्षा या पहाटे केलेल्या उपासनेचा जास्ती परिणाम आपल्याला प्राप्त होतो. काही शतपट सहस्रपट त्याचं फल आपल्याला प्राप्त होतं कारण तो ब्राह्म मुहूर्त हा फार महत्वाचा आहे. तिसरी गोष्ट तिथे गेल्यानंतर आपल्याला प्रसाद म्हणून काय मिळतं तर लोणी आणि खडीसाखर किंवा साय आणि साखर आपल्याला प्राप्त होतं. हेही आपल्याला आरोग्याला हितावह असतं. सकाळी हे खाणं
त्यांनी आयुर्वेदाने आपल्याला सांगितलंय की सकाळच्या वेळेला लोणी आपण खाल्लं पाहिजे. का तर आपली ही जी काही आतडी आहेत सगळी, कंठापासून ते मोठ्या आतड्यापर्यंत, या सगळ्या आतड्यांना स्निग्धता आतून प्राप्त होण्याकरता आपल्या शरीरामध्ये तूपही गेलं पाहिजे, लोणीही गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार, आणि ते पहाटे जर का आपण भक्षण केलं तर त्याचा जास्ती परिणाम होतो. या साध्या साध्या एक काकड्याला जाणं, याच्यामध्ये आपल्याला किती गोष्टी साध्य होतात पहा. म्हणजे धर्माचरण करत असताना केवळ वैयक्तिकच विचार केलाय असं नाही, आपल्या बरोबर आपल्या परिवाराचा, आपल्या समाजाचा आणि आपल्या धर्माचा सगळ्याचा विचार एका कृतीमध्ये आपल्याला दिसून येतो. मग पहाटे उठल्यानंतर जर का आपण पहाटे उठलो तर काय असतं की दिवसभरातल्या सर्व दैनंदिन व्यवहारांची सफलता आणि असफलता ही या प्रातःकालीन जागृतीवर अवलंबून असते. आणि नेमक्या याच वेळेला जर का आपण निद्राधीन राहिलो तर आपल्याला या सूर्यनारायणाकडून नवजीवनाच्या निर्मितीचा स्फूर्तीपर जो काही संदेश प्रतिदिन येत असतो आणि तो आपल्यापर्यंत पोचावा असं जर का वाटत असेल तर आपण पहाटे उठलं पाहिजे. जर का आपण पहाटे उठलोच नाही तर हा नवसंदेश जो काही सृष्टी देत असते तो आपल्यापर्यंत पोचत नाही. म्हणून या आपल्या दैनंदिन जीवनाची सुरुवात पहाटे उठण्यापासून करायला सांगितले. आपण सगळेजण पहाटे उठणारेच आहात, साधना करणारेच आहात, कारण आपण सगळे साधक आहात. म्हणूनच सकाळी 7 ते 8 सत्संग ठेवलेला आहे. मला वाटतं इतकी मी प्रवचन आतापर्यंत केली इतक्या ठिकाणी, परंतु सकाळी 7 वाजता प्रवचन करण्याची माझी आज इतक्या वर्षात पहिलीच वेळ आहे. याच्या आधी सकाळी असं 7 ते 8 कधी प्रवचन केलं नाही. कायम संध्याकाळी 7 ते 8, 7 ते 9, 5 ते 7 अशी प्रवचने केली. पण सकाळी आजपर्यंत प्रवचन कोणी, कारण सकाळी प्रवचन ऐकायला फक्त साधकच येऊ शकतात. जे खरोखरी पहाटे उठतात, काही साधना करतात, त्यांनाच सकाळी सत्संग करण्याची इच्छा होते. आणि त्याप्रमाणे आपण सगळे सत्संगी आहात म्हणूनच आपण सकाळच्या या सत्संगाला जॉईन झालेले आहात. तर तुम्हाला हे काही सगळं सांगायला फार याचं विश्लेषण नको करायला, पण तुम्हाला ते सगळं माहिती आहे, तुम्ही त्याचा अनुभवही घेताय. फक्त मला एक ऋषींचा जो श्लोक आहे तेवढा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता, म्हणून मी हा श्लोक सांगितला की आपल्याला पहाटे उठल्यामुळे आणि साधना केल्यामुळे वर्णम कीर्तींच लक्ष्मींच स्वस्थम आयुष्य विंदते. आपल्याला सकाळी उठल्यामुळे निसर्गाची कृपा मिळणार आहे, सौंदर्य मिळणार आहे, कीर्ती मिळणार आहे, बुद्धी मिळणार आहे, लक्ष्मी मिळणार आहे, स्वास्थ्य मिळणार आहे, आरोग्य मिळणार आहे आणि सर्व प्रकारची प्रसन्नता निसर्गाचे आपल्यावरती मुक्त हस्ताने होणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता आपल्याला पहाटे उठणं महत्वाचं आहे. आता उठल्या उठल्या आपण काय केलं पाहिजे? आपल्याकडे एक अतिशय सुंदर श्लोक येतो बघा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. आपल्याला दर्शन घ्यायला कुठेही जायचं नाहीये, कारण ईश्वर सर्व भूतानां हृद्देशे दुर्जुन तिष्ठती. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. आपल्याला उठल्या उठल्या आपल्या शरीराचे रोज दिवसभर काम करणारे जे हात आहेत, या हातांचंच दर्शन घ्यायचंय. कारण या हातांनीच आपण दिवसभर कार्य करतो, कर्म करतो. आणि या हातावरती शास्त्रांनी सांगितलंय कोणकोणत्या देवता आपल्या हातावरती वास करतात बघा. कराग्रे वसते लक्ष्मी, म्हणजे कर अग्र म्हणजे हे बोटांची जी अग्र आहेत, या अग्रावरती लक्ष्मीचा वास आहे. कराग्रे वसते लक्ष्मी. कर मध्ये सरस्वती, म्हणजे ही बोट जिथे संपतात तिथे हाताचा मध्यभाग येतो, तिथे सरस्वतीचा वास आहे. आणि कर मोले तू गोविंदम, हा जो मनगटाचा भाग आहे, या इथे गोविंद शक्तीचा वास आहे. म्हणजे लक्ष्मी आणि गोविंद या दोघांच्या मध्ये सरस्वती आहे. आता बघा इथे कराग्रे वसते गोविंद असं का नाही म्हटलं? कराग्रे वसते सरस्वती असं का नाही म्हटलं? कराग्रे वसते लक्ष्मी असंच का म्हटलं? याचं कारण म्हणजे काय
की आपल्याकडे लक्ष्मीच्या बाबतीत असं सांगितलं आहे, लक्ष्मी स्तोय तरंग भंग चपला विद्युत तरंजीवनम, असं आचार्य म्हणतात. म्हणजे लक्ष्मी ही चंचल आहे. कशी चंचल आहे लक्ष्मी? तर लक्ष्मी स्तोय तरंग भंग चपला, म्हणजे पाण्यावरती जसे तरंग उमटतात आणि ते मावळतात, ते जसे उमटतात मावळतात, ते जसे चंचल असतात, तशी चंचल कोण असेल तर लक्ष्मी ही चंचल आहे. मग आपल्या या हाताच्या ठिकाणी चंचल काय आहे हो? तर आपल्या हाताच्या ठिकाणी चंचल ही आपली बोटं आहेत. ही बोटं सतत हालत असतात ना, ती चंचल आहेत. म्हणून त्या चंचल असलेल्या बोटावरती चंचल असलेल्या लक्ष्मीचं स्थान, आणि ते सुद्धा संपूर्ण बोटावर ठेवलं नाही. लक्ष्मीला आपल्या जीवनामध्ये किती महत्व असावं, किती त्याच्या मागे लागावं, तर कराग्रे वसते लक्ष्मी, छोटस स्थान या हातावर त्यांना त्या लक्ष्मीला देऊन ठेवलेलं आहे. पण त्याही पेक्षा दृढ काय आहे, महत्वाला दिलं पाहिजे, तर त्यापेक्षा ज्ञानाला महत्व दिलं पाहिजे. लक्ष्मी केव्हा मिळेल आपल्याला? जेव्हा विपुल आपल्याकडे ज्ञान असेल, तेव्हाच आपल्याला लक्ष्मी मिळेल. म्हणून ज्ञान देणारी सरस्वती जी आहे ती या हाताच्या मध्यामध्ये ठेवली. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, सरस्वतीच्या कृपेनीच लक्ष्मीची कृपा. म्हणून इथे लक्ष्मी आणि सरस्वती, आणि कर मूले तू गोविंदम. आपण जेव्हा आम्ही पूजेला गेल्यानंतर पहिल्यांदा आचमन करायला सांगतो, की कपाळाला गंध लावलं की आम्ही सांगतो हा आता आचमन करा. आता ते आचमन करा म्हटल्यानंतर लोकांना समजतच नाही, त्यामुळे आम्हाला अगदी असं सांगावं लागतं, आता डाव्या हातात पळी घ्या, उजव्या हातावर पाणी ओतून घ्या, मग ते प्या, असं सांगायला लागतं, मराठी बोलायला लागतं. कारण का, एकदा तर मला असा अनुभव आहे की एकदा मी गेलो पूजेला, त्यांच्या कपाळाला यजमानांच्या गंध लावलं आणि मी त्यांना म्हटलं आचमन करा, तर ते माझ्या मागे म्हटले आचमन करा. मी परत म्हटलं आचमन करा, ते परत म्हटले आचमन करा. असं 2-3 वेळा झालं. म्हटलं हे काय आहे, मी बोललो की ते बोलतायत, तर त्यांना ते समजलंच नाही की आचमन करा म्हणजे काय करा. विनोद फार मोठे घडतात की आमच्याकडे पूजेला बसल्यानंतर, कायम पूजेला बसल्यानंतर एक साधा नियम सांगितला की आपले केस कायम बांधलेले असले पाहिजेत, स्त्रियांनी पण आणि पुरुषांनी पण. आपले केस विंचरलेत, आता लोक पार अगदी कुंकू लावायची वेळ आली की असे केस मागे घ्यायचे आणि मग त्याच्या कपाळाला गंध लावायला लागतं. म्हणजे केस मोकळे ठेवू नयेत पूजेला बसल्यानंतर, हे शास्त्र आहे. स्त्रियांनी पण आपले केस बांधूनच पूजेला बसलं पाहिजे. आता तिथे बरेच वेळेला काय होतं की पूजेमध्ये शेंडीला हात लावा, आपल्या शिखास्थानी हात लावा असा विषय येतो. तर मी बोलता बोलता म्हटलं की आता शेंडीला हात लावा, तर त्याच्या डोक्यावर काही शेंडी नव्हती, शेंडी माझ्या डोक्यावर होती इथे बांधलेली. तो माझ्याच डोक्यावरती हात ठेवायला लागला. म्हणजे आपल्याला साध्या साध्या गोष्टी माहित नाही की आपण काय केलं पाहिजे आणि हे कशा करता केलं पाहिजे, हे का आवश्यक आहे. तर त्या आचमन करताना जेव्हा आपण पाणी इथून पितो अशा पद्धतीने, त्यावेळेला आपण गोविंद तीर्थाचं सेवन करत असतो. आपल्या हातावर जर का सत्यनारायण पूजेचं तीर्थ दिलं तर ते आपण असं प्राशन करतो, म्हणजे ते गोविंदाचा स्पर्श होऊन आपल्या शरीरामध्ये जात असतं. आपला हा हात जो आहे, या हातावरती हा जो मधला भाग आहे, तळव्याचा भाग, एक प्रकारे ही असलेली टाकी आहे असं समजा तुम्ही. ही पाण्याची टाकी आहे आणि या पाण्याच्या टाकीला 4 प्रकारचे कॉक बसवलेले आहेत, 4 प्रकारचे नळ बसवलेले आहेत. तुम्ही कुठला नळ सोडताय त्याच्यावरती ते पाणी कुठे जाणार आहे हे ठरतं. तर हे 4 कॉक कुठले आहेत, तर ज्या वेळेला तुम्ही हातावरनं सरळ पाणी सोडता त्यावेळेला ते पाणी सरळ देवतांपर्यंत जातं. ज्या वेळेला तुम्ही मध्ये हातावर पाणी घेऊन करंगळीच्या बाजूनी सोडता त्यावेळेला ते पाणी ऋषींना जातं. ज्या वेळेला मध्ये पाणी घेऊन तुम्ही अंगठ्याकडनं ते पाणी सोडता त्यावेळेला ते पितरांना जातं. आणि ज्या वेळेला तुम्ही या इथे मध्ये पाणी घेऊन ज्या वेळेला स्वतः प्राशन करता त्याला आत्मतीर्थ असं म्हटलेलं आहे. म्हणजे 5 तीर्थ, 4 तीर्थ आपल्या हातावरती ठेवलेत. एक आहे देवतीर्थ, एक आहे ऋषी तीर्थ, एक आहे पितृतीर्थ आणि एक आहे आत्मतीर्थ. हे आहे असलेली मध्ये टाकी आणि त्याला हे असलेले हे 4 कॉक आहेत.
म्हणजे आपल्याच हातामध्ये भगवंताने काय सामर्थ्य ठेवलंय बघा. आता गोविंद हीच देवता इथे का ठेवली? तर कारण गोविंद या शब्दाचा अर्थ असा आहे की गो म्हणजे इंद्रिय आणि विंद या शब्दाचा अर्थ इंद्रियांचं संरक्षण करणारा किंवा इंद्रियांना प्रेरणा देणारा किंवा इंद्रियांचा स्वामी जो कोण आहे तो गोविंद आहे, तो इथे ठेवलेला आहे. म्हणून आपण जेवताना सुद्धा गोविंद 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 असं म्हणायला सांगितलेलं आहे. जेवताना गोविंद का म्हणायचं याचा विचार एक विज्ञानाच्या दृष्टीने जर का आपण केला तर आपल्याला असं आढळून येईल. मला एका प्राणायामचा अभ्यास करणाऱ्या एका व्यक्तीने ही गोष्ट सांगितली. त्यांनी असं सांगितलं की जर का तुम्ही गोविंद गोविंद असं म्हणत राहिलात तर होतं काय की तुमच्या शरीरातला प्राण आणि अपान हे जे दोन वायू आहेत, तुमचा जो प्राण आहे तो हृदयापाशी आहे आणि अपान वायू जो आहे तो पोटापाशी आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही अन्न भक्षण करता त्या अन्न भक्षण केल्यानंतर त्या प्राण आणि अपानाचं कार्य आपल्या शरीरामध्ये सुरू होतं आणि त्या अन्नाचं पचन होतं, विघटन होतं आणि त्या अन्नाचं रक्तामध्ये रूपांतर केलं जातं. त्याला प्रमुख हे दोन वायू कारणीभूत आहेत. ते वायू म्हणजे प्राण आणि अपान. म्हणून आपण सकाळी उठल्यानंतर प्राणायाम करतो. आमच्या पूजेची सुरुवात सुद्धा प्राणायामाशिवाय होऊ शकत नाही. प्राणायाम करायला पाहिजे, आचमन करायला पाहिजे, मग पूजेला सुरुवात व्हायला पाहिजे. आरोग्याचाही विचार आपल्याकडे केलेला आहे. तर काही काही उच्चारण ही अशी आहेत की समजा जर का गोविंद गोविंद असं आपण जर का म्हटलं तर होतं काय, गो हे अक्षर जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपल्या अपानावरती त्याचा परिणाम होतो आणि विंद असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विंद या दोन अक्षरांनी आपला प्राण ऍक्टिव्हेट होतो. म्हणजे प्राण आणि अपान हे दोन्ही वायू आपल्या शरीरात कार्यरत होतात आणि म्हणून गोविंद 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 जर का असं आपण म्हटलं तर आपलं अन्न हे पचन होतं. याच्याकरता जेवताना गोविंद 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 म्हणायला सांगितलेलं आहे. ते गोविंद नावाचं तीर्थ या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणून या श्लोकाचा जरूर आणि नेहमी सकाळी वंदन करताना हाताला काय करावं की हाताला नमस्कार करावा, या देवता तिथे आहेत अशी भावना करावी आणि नंतर आपले हात असे दोन्ही हाताला चोळावे, एकमेकांना चोळावेत. एक प्रकारची ऊर्जा त्या सगळ्या देवतांची निर्माण होते आणि तो हात आपल्या चेहऱ्यावरनं फिरवावा, आपल्या छातीवरनं फिरवावा, पार पायापर्यंत तो घेऊन जावा. आपल्या शरीरामध्ये जर का काही नकारात्मक शक्ती असतील तर या हात चोळून फिरवल्यामुळे त्या नकारात्मक शक्ती नष्ट होतात. आणि हे उठल्या उठल्या हंतरुणामध्ये करायची गोष्ट आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. आणि उठल्या उठल्या सकाळी जमिनीला पाय लावण्यापूर्वी एक श्लोक म्हणायला सांगितलाय. आता या शहराकडे शहरामध्ये या सगळ्या गोष्टी दिसत नाहीत, परंतु गावाकडे गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी भगिनी रोज सकाळी तुळशीला पाणी घालतात आणि जमिनीला पण पाणी घालतात आणि पृथ्वी मातेला हळद कुंकू लावून त्याच्यावर आधी पाणी घालतात आणि जमिनीला हळद कुंकू लावतात आणि नमस्कार करतात. असं रोज करणाऱ्या भगिनी आहेत. कारण मला माहिती होतं पण मी प्रत्यक्षात बघितलेलं नव्हतं. पण मी गावाकडे गेल्यानंतर तिथे बऱ्याच जणी असं सकाळी पहाटे करताना मी बघितल्या. तर ही पृथ्वीला नमस्कार करण्याचं कारण असं आहे की समुद्र वसने देवी पर्वत हा स्तन मंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शं क्षमस्व मे. ही जी पृथ्वी आहे वसुंधरा, ही वसुंधरा पृथ्वी ज्याच्यावरती आपण राहतो आणि खऱ्या अर्थाने आपल्या मातेच्या पासून आपला जन्म झाल्यानंतर पहिल्यांदा आपलं पोषण आपल्या मातेने केलेलं आहे, संगोपन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण जसं वाढलो त्याच्यानंतर आपल्याला या पृथ्वी मातेने पोषण दिलेलं आहे. आज आपण प्रत्येक गोष्ट या पृथ्वीच्या पोटामध्ये जी निर्माण होते तीच आपण भक्षण करून आपलं जीवन व्यतीत होत असतं. म्हणजेच याचा अर्थ काय झाला तर पृथ्वी ही आपली माता आहे आणि आपण जेव्हा तिच्यावरती उभं राहतो तेव्हा आपले पाय त्या पृथ्वीला लागतात. म्हणून त्या पृथ्वीला नमस्कार करताना म्हणायला सांगितलं, समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम. ही वसुंधरा जी काही आहे, पृथ्वी जी आहे ती विष्णूंची पत्नी आहे म्हणून मानलेलं आहे. म्हणून एखादं घर बांधताना जेव्हा आपण एखादं घर बांधतो
तेव्हा आपल्याला त्या प्लॉटमध्ये आधी भूमिपूजन करायला सांगितलेलं आहे आणि मग भूमिपूजन करून मग पाया खणायला सांगितलेला आहे, शिलान्यास करायला सांगितलेला आहे आणि मग घर बांधायचं आणि त्याची वास्तुशांत करायची. सगळ्यात पहिल्यांदा आपण या पृथ्वी तलावरती राहताना सुद्धा भूमिपूजनापासून त्याची सुरुवात होते. का भूमिपूजन करायचं आहे? कारण भगवान विष्णूंच्या कृपेशिवाय आपल्याला ही पृथ्वी मिळालीच नसती. कारण ही पृथ्वी समुद्रामध्ये होती आणि समुद्रामध्ये म्हणजे पाण्यामध्येच ही पृथ्वी होती आणि या पाण्यामध्ये ऋणाक्ष नावाचा एक दैत्य राहत होता, राक्षस राहत होता आणि हा राक्षस या पृथ्वीला पाण्यामध्ये घेऊन गेलेला होता आणि त्या राक्षसाने या पृथ्वीला पकडून ठेवलेलं होतं. त्यामुळे सर्वत्र पाणी 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 पाणीच होतं. परंतु या ऋणाक्षाच्या कडनं या पृथ्वी मातेला सोडवणं गरजेचं होतं. म्हणून भगवान महाविष्णूंनी वराह नावाचा अवतार घेतला आणि वराह अवतार घेऊन या ऋणाक्षाशी त्यांनी युद्ध केलं आणि या ऋणाक्षाच्या तावडीमधनं या पृथ्वीला त्यांनी सोडवलं. आणि ते आपण कायम चित्र बघतो की वराह या शब्दाचा अर्थ सुकर डुक्कर असा वराह म्हणजे. तर त्या विष्णूंचा अवतार असा आपण बघतो की त्यांनी आपल्या मुखाने अशी पृथ्वीवरती ढकललेली आहे. म्हणून ती पृथ्वी जेव्हा पाण्यातनं त्यांनी वरती काढली त्यावेळेला या पृथ्वी मातेनी त्या विष्णूंना पती मानलेला आहे आणि म्हणून हा श्लोक इथे असा तयार झाला की विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शन क्षमस्वमे. आणि म्हणून त्या पृथ्वी मातेला रोज वंदन करून आपला दिवस सुरू होतो. आणि एक प्रातस्मरण आपल्याकडे म्हणायला सांगितलेलं आहे. 4-5 श्लोकांचं प्रातस्मरण आहे. ते खरं तर रोज म्हटलं पाहिजे. मी माझ्या युट्यूब चॅनलला ते प्रातस्मरण म्हणून ठेवलेलं आहे. 4-5 श्लोक आहेत. रोज जर का आपण ते पठण केले ते 8-15 दिवसामध्ये ते श्लोक सहजगत्या पाठ होऊन जातात. ते श्लोक असे आहेत. पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरा. इथपासून ते श्लोक सुरू होतात. फक्त 6 श्लोक रोज सकाळी उठल्यानंतर जर का आपण म्हटले तर त्याच्यामध्ये नल राजा, युधिष्ठिर, सीता, जनार्दन यांचं स्मरण होतं. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी यांचं स्मरण होतं. आणि भगवंताचे जे काही भक्त आहेत प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभ्य, रुक्मांगद अशा सगळ्या भक्तांचं वैष्णवांचं स्मरण या प्रातस्मरणामध्ये होतं. आणि इतकंच नव्हे तर आपल्या या भारत देशामध्ये असलेल्या अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका या सगळ्यांचं स्मरण करून या सगळ्यांना वंदन करून आपल्या दिवसाला सुरुवात होते. आपल्या दैनंदिन धर्माचरणामधला 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर पहाटे उठणं ही एक गोष्ट महत्वाची आहे. आपल्या हाताचं दर्शन घेणं ही दुसरी गोष्ट महत्वाची आहे. ज्या पृथ्वीवरती आपण राहतो त्या पृथ्वीला नमस्कार करणं ही तिसरी गोष्ट आहे. आणि मग उभं राहणं आणि प्रातस्मरण सकाळी म्हटलं पाहिजे. काहीतरी श्लोक, काहीतरी भगवंताचं स्मरण करा. आणि ही भूमी प्रार्थना केल्यानंतर काही मंगल दर्शनं आपण सकाळी सकाळी उठल्या उठल्या केली पाहिजे. त्या मंगल दर्शनामध्ये असं आपल्याकडे म्हटलं जातं की सकाळी उठल्यानंतर जी वस्तू आपण सर्वात पहिल्यांदी पाहतो तिचं कळत न कळत स्मरण आपल्याला दिवसभर होत राहतं. जी गोष्ट आपण सकाळी उठल्या उठल्या पाहतो त्या गोष्टीचं दिवसभर आपल्याला स्मरण होत राहतं. आणि म्हणून जी वस्तू आपलं कल्याण करणारी आहे अशाच वस्तूचं दर्शन हे सकाळी घेतलं पाहिजे. म्हणून मग तसेच विचार आपल्या मनामध्ये तरळत राहतात. म्हणून शय्या जेव्हा आपण सोडतो तेव्हा कुणाचं प्रथम दर्शन घ्यावं याच्याविषयी शास्त्र किंवा याच्याविषयी आपल्या धर्मसिंधूंनी सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत. आता त्यांनी गोष्टी सांगताना काय काय सांगितलेलं आहे तर चंदनाचं दर्शन घ्यावं, सुवर्णाचं दर्शन घ्यावं, एखाद्या मृदुंगाचं वाद्याचं दर्शन घ्यावं. आणि आपल्याला सहज करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण सुवर्णाचं दर्शन घेऊ शकतो. आपल्या हातामध्ये अंगठी असते किंवा आपण उशाशी काढून ठेवतात काही लोक अंगठ्या सोन्याच्या किंवा आपल्या हातात बांगड्या असतात सोन्याच्या. तर आपण ज्या वेळेला दर्शन घेतो त्यावेळेला सुवर्णाचं दर्शन घ्यावं म्हणून सकाळी सांगितलेलं आहे. कारण सुवर्ण हा मंगल धातू आहे. त्यामुळे सकाळी सुवर्णाचं दर्शन
आपल्याच अंगठ्या आपल्या हातात घ्यायच्या आणि त्याचं दर्शन घ्यायचं मग त्या घालायच्या, असं सुद्धा करणारे लोक आहेत. तर सुवर्णाचं दर्शन घ्यावं, आरशाचं दर्शन घ्यावं, आरसा पाहावा सकाळी उठल्या उठल्या, एखाद्या रत्नाचं दर्शन घ्यावं आणि यापेक्षा उठल्या उठल्या आपल्या घरातलं जे देवघर आहे त्या देवघरापाशी आल्यानंतर देवाचं दर्शन घ्यावं. ज्यांच्या घरात अखंड नंदादीप चालू असतो, बरेच लोक 24 तास आपल्या घरामध्ये दिवा लावून ठेवतात, तर त्यांनी दिव्याचं दर्शन घ्यावं. कारण दिवा हा ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणून गायीचं दर्शन घ्यावं, अग्नीचं दर्शन घ्यावं, दिव्याचं दर्शन घ्यावं, एखाद्या संतांचं दर्शन घ्यावं आणि यापेक्षा उठल्यानंतर अमंगल वस्तूंचं दर्शन घेऊ नये, अमंगल विचार मनामध्ये येऊ नयेत. त्याच्यानंतर अमंगल पुरुषांचं मानवांचं दर्शन घेऊ नये असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी दैनंदिन धर्माचरणामध्ये सकाळच्या या मी जसं सांगितलं की प्रत्येक दिवसाचे तुम्ही 4 भाग करा. त्यातला पहिला भाग आहे सत्ययुग, दुसरा भाग आहे कृतयुग, तिसरा भाग आहे द्वापर युग आणि चौथा भाग आहे कलियुग. त्यामुळे तुम्ही जेव्हा पहाटे उठून या सगळ्या क्रिया सकाळी करता त्या सगळ्या सत्ययुगामध्ये क्रिया होतात. त्याच्यानंतर कृतयुगामधल्या क्रिया होतात. त्याच्यानंतर मध्यान्ह काळी द्वापर युगामधल्या क्रिया होतात आणि जेव्हा सूर्यास्त होतो त्याच्यानंतर सगळं कलियुगच असतं. आणि म्हणून आपल्याकडे आयुर्वेदाने सुद्धा सांगितलेलं आहे की सकाळी तुम्ही उठल्यानंतर तुम्हाला काही जेवढं जास्तीत जास्त खाता येईल तेवढं सकाळी खा, दुपारी माध्यान्ही थोडं भोजन करा आणि संध्याकाळी अगदी अल्प भोजन करा आणि ते सुद्धा सूर्यास्ताच्या नंतर जास्तीत जास्त 2 तासाच्या आत भोजन झालं पाहिजे. उगाच रात्री 9 आणि 10 वाजता भोजन जर का केलं तर ते आपल्याला आरोग्याला हितावह नाहीये. हे जसं सांगितलेलं आहे. आणि ज्याला पहाटे उठायचंय त्याने उशिरा जेवून चालणारच नाही, त्याने लवकरच जेवलं पाहिजे, म्हणजेच त्याचं शरीराचं डायजेशन सिस्टीम चांगली काम करेल. आणि म्हणूनच त्यांनी संध्याकाळी सुद्धा आणि अल्प भोजन संध्याकाळी घ्यावं म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी सांगताना सांगितलं की सकाळी जेवण करावं ते राजाचं भोजन करावं, दुपारी साधं प्रधानाचं भोजन करावं आणि संध्याकाळी शिपायाचं भोजन करावं. अल्प भोजन करायला संध्याकाळी सांगितलेलं आहे. ते आयुर्वेदाने पण सांगितलंय. आपल्या दैनंदिन धर्माचरणामध्ये सुद्धा ही गोष्ट धर्मसिंधूंनी सांगितलेली आहे की भोजन जे काही करायचं ते या पद्धतीने करावं. म्हणून या सगळ्याचा संबंध आपल्या शरीराशी आरोग्याशी आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये आता काय झालंय बघा, संध्याकाळी सूर्यास्तानंतर कलियुग निर्माण होतं आणि लोक आता आमच्या इथे मी जिथे राहतो किंवा सगळीकडे शहरामध्ये दिसतं, लोक 9 वाजता जेवायला बाहेर पडतात रात्री आणि रात्री 12, 12, 1 वाजेपर्यंत हॉटेल चालू असतात आणि लोक जेवत असतात. रात्री 12, 12:30 जरी कुठे परगावरनं आलं तरी लोक जेवत असतात रात्री. म्हणून जिथे तुम्ही रात्री उशिरा भोजन केलं तर ते कुठलं युग आहे, तर ते कलियुग आहे. त्यामुळे मग कली हा त्याच्यावरती आपला परिणाम होणारच. म्हणूनच आपण कलियुगात भोजन न करता, दिवसाच्या 4थ्या भागात भोजन न करता ते त्याच्या अलीकडच्या काळामध्ये भोजन केलं पाहिजे. हा सगळा विचार या दैनंदिन धर्माचरणामध्ये केलेला आहे. याशिवाय विषय पुष्कळ आहेत की दैनंदिन धर्माचरणामध्ये आपल्या घरातलं देवघर कसं असावं, त्याच्यात किती मूर्ती असाव्यात. बरेच वेळेला अशा गोष्टी असतात की देवाची पूजा आपल्याकडे रोज होते न होते. काही काही लोकांकडे देवघर अगदी कुठेतरी कोपऱ्यात ठेवलेलं असतं, ओट्यावर ठेवलेलं असतं, ओट्याखाली ठेवलेलं असतं, कोणी असं लटकवून ठेवलेलं असतं. बऱ्याच गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने, आता आम्ही तर सगळ्या अनेक लोकांच्या घरी जाण्याचा आम्हाला प्रसंग येतो, पण आपल्या घरामध्ये देवांना सुद्धा एक चांगलं स्थान असलं पाहिजे. त्या देवाच्या समोर बसून आपल्याला त्यांची पूजा करता आली पाहिजे आणि आपल्या देवघरामधल्या मूर्ती या सीमित संख्येमध्ये असल्या पाहिजेत. उगाच भारंभार जे काही धार्मिक असेल ते सगळं आणून लोक त्या देवघरामध्ये आणून टाकत राहतात आणि देवघराची सांभाळण्याची जबाबदारी कोणाची, देवपूजा करण्याची जबाबदारी कोणाची, तर घरातल्या गृहिणीची, ती काय ते बघेल असं सांगून अगदी ठाम पुरुष सगळे मोकळे होतात.
परंतु धर्मशास्त्राने गोष्ट सांगितलेली आहे, कदापि स्त्रियांनी घरातल्या देवांची पूजा करू नये, घरातल्या कर्त्या पुरुषांनीच देवाची पूजा केली पाहिजे. आणि जर का कर्त्या पुरुषांनी जर का देवाची पूजा केली तर त्याचं पुण्य हे सगळ्या कुटुंबाला मिळतं. जर का स्त्रीनी पुण्य केलं तर ते तिच्या मुलाबाळांच्या खात्यामध्ये जमा होईल. परंतु जर का पुरुषांनी पुण्य केलं, पतीनी जर का पूजा केली, अनुष्ठान केलं, पुण्य मिळवलं, तर मात्र ते सगळ्या कुटुंबावरती त्याचा परिणाम चांगला होऊ शकतो. आणि म्हणून आपल्याकडे धर्मशास्त्राने तशी व्यवस्थाच केलेली आहे ना, की लग्न झाल्यानंतर पुरुष जे काही कर्म करेल त्याचं अर्ध पुण्य हे त्याच्या पत्नीला मिळत असतं. पण उलट मात्र होत नाही की पत्नी पुण्य करते मग त्यातला अर्ध पतीला जातं, असं होऊ शकत नाही. तर होतं नेहमी असं की पती जेवढं पुण्य करेल त्यातलं अर्ध पुण्य हे त्या पत्नीला जात असतं. मला एकीने विचारलं होतं की असं का, तर याचं कारण, याचं उत्तर असं आहे की स्वतःच कुल, गोत्र, घर, कुलदेवता या सगळ्यांना सोडून आपल्या वंशाचं कल्याण करण्याकरता, आपल्या वंशामध्ये गृहिणी म्हणून राहण्याकरता ही स्त्री आलेली आहे, आपली पत्नी बनून, लक्ष्मी बनून आपल्या घरामध्ये आलेली आहे. त्यामुळे तिला पुण्यवान बनवण्याकरता, ती पुण्यवान होण्याकरता आपल्या पतीनी पुण्य केलं पाहिजे, तेव्हा ते तिच्या खात्यामध्ये अर्ध जमा होतं. हे शास्त्र आहे. इथे पुरुष कुठे स्वतःचं घर सोडत नाही किंवा तो दुसऱ्याकडे राहायला जात नाही लग्नानंतर, त्यामुळे त्याला पुण्य मिळवून देण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे शास्त्राने ही केलेली व्यवस्था आहे. पाप पण स्वतःलाच भोगावं लागतं, मात्र पुण्य जे आहे त्या पुण्याला मात्र वाटेकरी आपल्या घरामधले असतात. म्हणून प्रत्येक घरातल्या पुरुषांनीच पूजा केली पाहिजे. आणि ज्या काही 2-2 गोष्टी आपल्या घरामध्ये, 3-3 गोष्टी देवघरामध्ये ठेवतो आपण, 2-2 बाळकृष्ण, 4-4 बाळकृष्ण, 3-3, 4-4 देवीच्या मूर्ती, एवढं सगळ्या देवता ठेवण्यापेक्षा याच्यावरती आपण एक कधीतरी मी विचार मांडेन की कोणत्या मूर्ती आपल्या घरामध्ये त्यातल्या त्यात कमीत कमी 5 गोष्टी आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये असाव्यात. त्यापैकी म्हणजे एक गणपती असावा, त्याच्यानंतर एक विष्णू असावा, मग तो बाळकृष्ण चालेल, कोणी चालेल, गणपती, विष्णू, त्यानंतर शंकराची पिंड असावी किंवा बाण काय असेल ते, म्हणजे गणपती, विष्णू, शंकर. त्याच्यानंतर महत्वाची आपल्या घरामध्ये गोष्ट नसते ती म्हणजे सूर्यनारायणाचं स्थान नसतं आपल्या देवघरामध्ये. तर खरं तर सूर्यनारायण पण पाहिजे. सूर्यनारायणाकरता स्फटिकाचा मणी ठेवावा, त्याच्यावरती सूर्याचं पूजन करावं असं सांगितलेलं आहे. तर स्फटिक हा सूर्याचा आहे, म्हणजे सूर्य पाहिजे. आणि 5वी आपली कुलदेवता आपल्या घरामध्ये पाहिजे. या 5च देवता आपल्या घरामध्ये असल्या पाहिजेत. कारण का, पंचायतन पूजा त्याला म्हटलेलं आहे. आणि या 5 देवतांची पूजा करणं म्हणजेच पंचमहाभूतांची पूजा करण्यासारखं आहे. कारण आपली पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, अप, तेज, वायू आणि आकाश. आपलं शरीर पण पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. आपल्या हाताला 5 बोटं आहेत, पायाला 5 बोटं आहेत. ही सगळी पंचमहाभूतांचं प्रतिकत्व करणारी ही 5 बोटं आहेत. अगदी हातावरतीच जर का आपण बघितलं तर ही 5 बोटं जी आहेत त्यातला हा जो अंगठा आहे ते पृथ्वी तत्व आहे. त्याच्या शेजारचं जे बोट आहे ते पृथ्वी तत्व आहे. करंगळी जी आहे ते अपतत्व आहे. अंगठा पृथ्वी तत्व, करंगळी आप तत्व, आणि मधली जी 3 बोटं आहेत त्यापैकी तेज, वायू आणि आकाश, अशी ही पंचमहाभूत आहेत. म्हणून बघा, तुम्ही जेव्हा देवांना गंध लावता त्यावेळेला तुम्ही हे बोट वापरायला सांगितलंय. करंगळीच्या शेजारचं बोट हे देवांसाठी आहे. देवीला सुद्धा कुंकू वाहताना आपण अशी चिमटी केली पाहिजे, किंवा फार तर मधलं बोट आपण वापरलं पाहिजे. कुंकुमार्चन करताना असंच व्हायला पाहिजे. हे बोट जे आहे, पहिलं बोट, हे बोट पितरांचं आहे. हे बोट देवांचं आहे, करंगळी शेजारचं. आणि हे जे मधलं बोट आहे, हे मधलं बोट आपल्याला किंवा दुसऱ्याला तिलक लावायला वापरलं पाहिजे. कारण या मधल्या बोटाचा संबंध आपल्या हार्टशी आहे. आणि म्हणून आपल्या हृदयाशी याचा संबंध असल्यामुळे आपण जेव्हा इथे त्या आपल्या बोटाने तिलक धारण करतो
त्यावेळेला आपल्या हृदयाशी त्याची नाडी जोडली जाते. म्हणून हे आपल्याला तिलक लावायला हे बोट वापरायचं. करंगळी कुठे देवपूजेमध्ये लागतच नाही. आणि अंगठा जो आहे तो कॉमन आहे. पृथ्वी तत्व हे सगळीकडे कॉमन आहे. आणि इथे बघा तेज तत्वाचं हे बोट आहे करंगळी शेजारचं. सगळ्या देवता तेजस्वी आहेत, तेजाचं प्रतीक आहेत, म्हणून त्यांना तेजाचं बोट आहे. त्यानंतर आपण सगळे वायू प्रधान आहोत, त्यामुळे आपल्याला वायूचं बोट आहे. आणि पितर जे काही आहेत ते आकाश प्रधान आहेत, म्हणून त्यांना हे आकाश तत्वाचं बोट हे पितरांच्या करता आहे. आणि हे पृथ्वी तत्व आहे. अशा पद्धतीने आपल्या हाताची सुद्धा पंचमहाभूतांची रचना केलेली आहे. याच्यावरती आपण कधीतरी सत्संग घेऊया. मला वेळ आपली संपत आलेली आहे. तर या SSYच्या या माध्यमातनं ताईंशी माझा परिचय झाला आणि त्यांनी या प्रवचनाची मला संधी दिली आणि आपण सगळ्यांनी मी जे काही बोलतोय ते सर्वांनी श्रवण केलेलंच आहे. आपल्याला मनापासून सर्वांना धन्यवाद. शुभप्रभात, सुप्रभात. आपल्याला जास्तीत जास्त चांगला दिवस आजचा जाऊ दे. आपल्याला आशीर्वाद लाभू देत, आपल्या गुरूंचे आशीर्वाद लाभू देत आणि सत्कर्म आपल्याकडनं घडू देत, एवढीच प्रार्थना मी ईश्वराच्या चरणी करतो. या बरोबर मी एक जाता जाता सांगू इच्छितो की मंदार सुमंगल या नावाने माझा एक YouTube चॅनल मी गेले 19 सालापासून चालवतो आहे. आणि त्याच्यावरती अनेक सारी माझी विवेचना आहेत, वेगवेगळ्या 16 संस्कार, श्राद्ध वगैरे वगैरे वगैरे, व्रत, उत्सव, या सगळ्यांवरती माझी वेगवेगळी विवेचना आहेत, व्हिडिओ आहेत. आपण जरूर ते पाहू शकता. त्यातले अनेक स्तोत्र आपल्याला उपयोगी आहेत, ते रोज नित्य ऐकू शकता. तर जरूर माझ्या YouTube चॅनलला आपण भेट द्या. मंदार सुमंगल असं चॅनल आहे माझं. माझा फोटो पण येईल आणि त्याला सबस्क्राईब करा. आणि जे आवडेल आपल्याला ते इतरांना शेअर करा, कारण चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. या माध्यमातून आपण ते लवकर काम करू शकतो, ऑनलाईन आणि डिजिटल माध्यमातनं. म्हणून मी आता सध्या याच्यावरती फोकस केलेला आहे की म्हणूनच आज आपल्या समोर प्रवचन या माध्यमातून होत आहे. प्रॅक्टिकली, फिजिकली आपण आता एकमेकांना भेटणं, प्रवचन करणं, सत्संग करणं, उपासना करणं, या गोष्टी आता खूप अवघड होत चालल्यात. पुण्यामध्ये सुद्धा अवघड आहेत, तर परगावचा तर खूप अवघडच विषय आहे. तर या माध्यमातून मात्र आपण एका वेळेला अनेक लोकांशी कनेक्ट होऊ शकतो. म्हणून उपासनेचं सुद्धा आयोजन मी या ऑनलाईनच्या माध्यमातून करतोय. त्याला थोडं थोडं यश येत चाललेलं आहे. बऱ्याच लोकांचा चांगला प्रतिसाद येतो आहे आणि यालाही आपण सहभागी होत चला. आणि माझ्यावरती आपल्या सर्वांची एक शुभेच्छा तुमच्या सर्वांच्या माझ्या पाठीशी असू दे, कारण आपण सर्वजण साधक आहात. त्यामुळे तुम्हाला मी नतमस्तक आधी होतो, कारण जे रोज काही साधना करतात ते खरोखरी पुण्यवान जीव आहेत. नमस्कार. धन्यवाद गुरुजी, खूपच छान माहिती सांगितली. पंचतत्वाची जी सांगड घालून सांगितली ते पण छान वाटलं. सर्व खूपच छान आजचा सत्संग झालेला आहे. आणि कुणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. 5 मिनिटं. विचारा, मी आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. गुरुजी, मी रेणुका दास. बोला. मला तुम्हाला असं विचारायचं की मागच्या 25 नोव्हेंबरला मंदिरामध्ये जे वेद मंत्र पठण झालं विश्वासशास्त्री गोरठाचे, त्यात तुम्ही होते का? मला असं तुमच्या तीनदा जाऊन आलो मी अयोध्येला. तर जिथे भूमिपूजन केलंय तिथे सुद्धा जाऊन मी मंत्रपाठ करून आलेलो आहे. खूप छान वाटतं. जाऊन आलोय. हो अगदी. त्या कार्यक्रमाला मी होतो, आपला दर्शनासाठी झाला होता. खूप छान सांगितलं. भेटत राहा आणि माझ्या YouTube चॅनललाही भेट द्या. जरूर. आपल्या एका प्रवचनानं आमचं काही पोट भरलं नाही गुरुजी. काही अजून आपल्याकडून ऐकावं असं एक प्रेम तुमच्या तुमच्या ताई आणि हे सर त्यांनी मनावर घेतलं म्हणजे सगळ्या गोष्टी होतील. बघूया काय काय होईल. तुम्हाला ऐकावं असं एक इच्छा निर्माण झाली. जरूर आपण वेळात वेळ काढून यापुढे आम्हाला मार्गदर्शन करावं. आजचं मार्गदर्शन छान झालं.
हे नक्की विशेषतः नक्की. जे बोटांचे पंचतत्व तुम्ही सांगितले, खूप अर्थपूर्ण आहे. आणि निश्चितपणे तुम्ही ज्या ज्या काही सांगितलं किंवा घरातल्या कर्त्या पुरुषानं पूजा केली पाहिजे. हो हो. बऱ्याच ठिकाणी मग ते असं होतं किंवा पुरुष म्हणतात की आम्हाला वेळ नाही, तुम्ही महिलांनाच करायला सांगतात. तर आज ते खूप स्पष्टता तुमच्या बोलण्यातून आम्हाला मिळाली आणि खूप छान असा आजचा सत्संग झाला. आपले गुरुजी मनापासून धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव.